काय गैरसमज आहे की दही थंड आहे म्हणून हटकून दही उन्हाळ्यात खातात, पण दही उष्ण आहे ते बिलकुल खायचं नाही उन्हाळ्यामध्ये. ग्रीष्म ऋतूमध्ये दही खायला वर्ज्य सांगितलंय, म्हणजे नको. आणि दही खाण्यासाठी बंधनं पण खूप दिली की दही खायचंय तुम्हाला तर त्याच्यावर आवळकाठीची पावडर घ्या, मुगाचं कडण म्हणजे मुगाचं सूप घ्या, रात्री दही कधीच खायचं नाहीये. ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यामध्ये, वर्षा ऋतूमध्ये, शरद ऋतूमध्ये नको सांगितलंय दही खायला. खूप बंधन आहेत त्याला दह्याला खाण्यासाठी. महत्वाचा गैरसमज काय की दही थंड आहे मग आम्ही उन्हाळ्यात खातो मुद्दाम, तर तसं नकोय. आणि ताक जे आहे तर ताक जे आहे ते ताक पण उष्णच आहे, पण पचन संस्थेला मदत करणार आहे म्हणून एक वेळ ते चालू शकतं. आता ओव्हरऑल कंडिशन बघता, नाडी बघता, तुझ्या शरीरामध्ये उष्णता, पित्त जास्त आहे, नाडी आत्ताची तुझी पित्त वातावर आहे, म्हणून तुला आता ताक पण नको सांगतोय आपण. तुला त्याचे गुणधर्म ग्रंथातले वाचून दाखवतो. याच्या पुढे उन्हाळ्यात दही खाणं व्हायचं नाही तुझं. बरं, आता याच्यामध्ये माझ्या मनाचं काय नाहीये, ग्रंथकर्त्यांनी जे लिहिलंय ना ते तुला सगळं वाचून दाखवतो मी. हे बघ, संस्कृत मध्ये श्लोक आहे, अम्लपाकम रसमग्राही गुरुष्णम दधी वातजित. मी मराठीत सांगतो तुला समजावून की दही रसाने आणि पाकाने आंबट आहे, म्हणजे चवीला आंबट लागतं ते. पचल्यानंतर पाकाने पचल्यानंतर पण त्याचा आंबटपणाच राहतो. जड आहे, हेवे आहे पचण्यासाठी. उष्ण आहे, स्पष्ट दिले बघ, अम्लपाकम रसमग्राही गुरु उष्णम. दही उष्ण आहे, थंड नाही. उन्हाळ्यात खाणं जे आहे ते एकदम चुकीचं. स्तंभक आहे, वातशामक आहे, रुचिकर आहे. रुचिकर म्हणजे टेस्टी आहे ना, दही असं खात गेले खातच राहावंसं वाटतं. आणि मग त्याने काय होतं दह्यामुळे की मेन म्हणजे शरीरातला फॅट, शुक्र, सिमेन, बल, श्लेष्मा म्हणजे कफ, पित्त, उष्णता, रक्त, अग्नी आणि सूज म्हणजे शरीरावर सूज येणे, ह्या सगळ्या गोष्टी उत्पन्न होतात. तर मगाशी जसं मी म्हणालो ना की दही खाण्यासाठी खूप सारे नियम आहेत, ते इथे पुढे ग्रंथकर्त्यांनी सगळे वाग्भटाचार्यांनी लिहून ठेवले. जसं मगाशीच म्हणाले मी की रात्री दही खायचं नाही कधीही. वसंत, ग्रीष्म आणि शरद ऋतूमध्ये दिवसा पण खाऊ नये. त्याच्यानंतर तापवलेलं दही वर्ज्य. आणि दही खायचं झालं तर त्याच्याबरोबर मुगाचं कडण, वरण, मध, तूप, खडीसाखर, आवळकाठी यापैकी कोणता तरी एखादा पदार्थ हा असायलाच हवा. आणि एवढं करून पण, एवढं पथ्य पाळून पण दही सतत खायचं नाहीये. अर्धवट विरम